हॅलो स्टुडंट्स, आज रोटेशनल मोशनमधला आता शेवटचा आपल्याला नोटिफिकेशन शिकायचे आहेत. आपण काल शिकलेलो होतो काय थिअरम, 2 थिअरम घेतलेले होते आणि एक नवीन क्वांटिटी शिकलेलो होतो आय मीन्स द मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कायनेटिक एनर्जी इन रोटेशनल मोशन. त्याचं इक्वेशन एक पाहिलेलं होतं, बरोबर. ते इक्वेशन काय आलेलं होतं, E इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. हे इक्वेशन झालेलं होतं. आता त्याच्यासारखंच आपल्याला दुसरं पाहायचं आहे, अँग्युलर मोमेंटम. धिस अँग्युलर मोमेंटम इज द ॲनालॉगस क्वांटिटी फॉर द मोमेंटम. आणि याच अँग्युलर मोमेंटमला काय म्हटलं जातं आणखीन, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, मग आता लिनियर मोमेंटम, आपण लिनियर मोमेंटम ही जी टर्म फिजिकल क्वांटिटी आहे ती 4th चॅप्टरमध्ये 11वीला सेकंड लॉ ऑफ न्यूटन्स, सेकंड लॉ होता न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमधला सेकंड लॉ, त्याच्यामध्ये शिकलेलो होतो. लिनियर मोमेंटम त्याच्यासाठी नोटेशन P आहे. P इज इक्वल टू M इंटू V. M is the mass of the object and V is the velocity of the object. And angular momentum याच्यासाठी नोटेशन काय आहे, L is equal to R into linear momentum. P means the linear momentum and R is the perpendicular distance. ओके, ह्या दोन्ही क्वांटिटी आपण 4th या चॅप्टरमध्ये शिकलेलो होतो. त्यावेळी हे फॉर्म्युले आपण पाठ केलेले होते, नसतील केले तर करून घ्या. एक्सप्रेशन, आता त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन घ्यायचं आहे. अँग्युलर मोमेंटमसाठी आपण कायनेटिक एनर्जीचं जे इक्वेशन पाहिलेलं होतं तीच फिगर रेफर केली तर दिस इज द रिजिड बॉडी, दिस इज द ॲक्सिस ऑफ रोटेशन, ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी and the particles of that object is m1, m2, m3 and number of particles of that object. Okay, and here is the masses of m1, m2 and mn means the number of particles of the masses, r1, r2 and number of rn, that is the distance from the axis of rotation, perpendicular distance from the axis of रोटेशन. ओके, आपल्याला आपण सर्क्युलर मोशन शिकलो होतो, त्याच्यामध्ये द रिलेशन बिटवीन V अँड ओमेगा काय आलं होतं, V इज इक्वल टू R ओमेगा. ही टर्म ही कशी आहे, ट्रान्सलेशनल अँड सर्क्युलर. ही जी आहे रोटेशनल, ह्या 2 टर्म ॲनालॉगस टू इच अदर. त्याचप्रमाणे ही कशी, अँग्युलर मोमेंटम टू लिनियर मोमेंटम. इथे दिसतीये L इज इक्वल टू R इंटू P. त्याचप्रमाणे V इज इक्वल टू R इंटू ओमेगा. लिनियर मोमेंटम काय फॉर्म्युला, P इज इक्वल टू M इंटू V इज इक्वल टू, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ V हिअर, मग काय येईल, M1 R1 ओमेगा. अँग्युलर मोमेंटम L डेफिनेशन आहे, L इज इक्वल टू फॉर्म्युला R इंटू P. Substitute the value of P here, we get the value m1 r1 square omega. Angular momentum of the body, that is the number of particles situated in the object, and we here substitute the value of L, the first molecule, that is m1 r1 square, this value r1 square omega. Second particle m2 r2 square omega plus the number of particles situated in the object, and L is equal to m1 r1 square plus, this is the common, omega is the common, and this term m1 r1 square, m2 r2 square and the number of particles of the object, this bracket is called the moment of inertia. आपण डेफिनेशन पाहिलेली होती, summation of mi ri square. This quantity is called the moment of inertia having the notation I. I is substitute here in the sense of the bracket. या ब्रॅकेटच्या ऐवजी काय घातलेलं आहे आपण, I, and here the
ओमेगा. एल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. ही नवीन क्वांटिटी आपण रोटेशनल मोशनमध्ये शिकलेलो आहे. एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. मागच्या वर्षी आपण अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आर इंटू पी शिकलेलो होतो आणि धिस पी सबस्टिट्यूटेड द ओमेगा. त्याचप्रमाणे इथं ओमेगाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट झालेली आहे. येते लक्षात. आपल्याला ही पाठ करायची आता रोटेशनल मोशनची. याचं काही इक्वेशन बदलत नाही, सेन्स ही बदलत नाही. आता नवीन क्वांटिटी आहे टॉर्क. टॉर्क इज अॅनालॉगस टू द फोर्स. जशी अँग्युलर मोमेंटम अँड मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, तसंच टॉर्क इज अॅनालॉगस टू द फोर्स क्वांटिटी. ओके. आपण फोर्सचा फॉर्म्युला मागच्या वर्षी काय शिकलो होतो लक्षात. मी फार वेळा लिहायला पण सांगितलं होतं. युनिट डायमेन्शन लक्षात असेल प्रत्येकाच्या. एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. धिस इज द फोर्स. अँड ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. धिस इज द रिलेशन. आपण पहिल्यांदा सुरुवातीला सर्क्युलर मोशन शिकलो तेव्हा हे दोन रिलेशन शिकलो होतो. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा and this is the linear acceleration is equal to r into alpha. Alpha means the angular acceleration. Okay. And this torque is equal to force into perpendicular distance. ही क्वांटिटी सुद्धा आपण फोर्स या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहे. टॉर्क मी लिहूनही दिलेली असेल, वहीत बघून घ्या. टॉर्क इज इक्वल टू force into perpendicular distance. Okay. And torque is equal to and force is equal to mass into acceleration. Substitute here the value of force and we get the equation m1 r1 square alpha. Okay. The total torque acting on the rigid body is T1 plus T2, that is the Tn, means the number of particles situated in the object and it acts the torque on that body. Hence, we substitute all values, that is the force. We make the equation m1 r1 square plus m2 r2 square, that is the number of particles, and this equation in the brackets because this bracket is referred by the quantity is the moment of inertia I. Okay, like that. वर पण आपण हे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या पण ब्रॅकेटची व्हॅल्यू काय आहे आय. दिस इज द न्यू क्वांटिटी इन द रोटेशनल मोशन इज कॉल्ड आय, दॅट इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. अँड अल्फा इज द कॉमन फॅक्टर, दॅट इज हिअर अल्फा, दॅट इज टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा. दिस इज द न्यू क्वांटिटी इन अ रोटेशनल मोशन and this is the physical significance of the quantity moment of inertia, that is torque is equal to I into alpha. Angular momentum is equal to I into omega, and the first quantity, that is the kinetic energy of a rotational motion, is 1/2 I omega square. Okay. And the next, आता आपण L is equal to I ओमेगा हे शिकलेलो आहे बरोबर. पण मग कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम मीन्स कॉन्झर्वेशन मीन्स द कॉन्स्टंट, दॅट इज द कॉन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी. आपण जसं स्टडी केलेला होता त्याचप्रमाणे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम आपण आता सॉल्व्ह करणार. मॅथमॅटिकली तो प्रूव्ह करायचा आहे. कसा काय तो कॉन्स्टंट असतो, तर मॅथमॅटिकली प्रूव्ह करण्यासाठी आपण इक्वेशन काय घेतलं, एल इज इक्वल टू आर इंटू पी, दॅट इज मीन्स पी मीन्स द लिनियर मोमेंटम. धिस क्वांटिटी इज डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम टी, दॅट इज dl by dt, दॅट इज d by dt मीन्स द डिफरन्शिएटिंग. मॅथ्समध्ये झालेले आहे आपल्याला d by dt, dl by dt, दॅट इज d by dt r इंटू p. Differentiating term r into cross product dp by dt plus p cross product dr by dt. हे सोल्युशन असतं डिफरन्शिएटिंग करताना मॅथ्स मध्ये. अशाच प्रकारे केलं जातं. फर्स्ट बाय सेकंड डिफरन्शिएट अँड सेकंड बाय फर्स्ट डिफरन्शिएट. ओके. आणि मग आता ह्या ब्रॅकेट आहे dp by dt मीन्स द फोर्स,
धिस फोर्स मीन धिस इज द सेकंड लॉ. न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचा जो सेकंड लॉ आहे तो हा आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू द फोर्स. दिस इज द न्यूटन्स सेकंड लॉ. दिस इज द dp by dt is equal to f and dr by dt. r means the distance. आपण हे पाहिलेलं आहे. मी इथं सांगितलं होतं x s काही असलं तरी the r by t means distance upon a time is equal to called a velocity. The values are substituted. r, this is the f plus this is the p and v. आता p ची व्हॅल्यू काय आहे? द लिनियर मोमेंटम m इंटू पुन्हा v. म्हणून इथं काय घेतला? m इंटू v इंटू v. आपण सेकंड चॅप्टर होता स्केलर अँड अ व्हेक्टर, त्याच्यामध्ये आपण स्केलर प्रोडक्ट आणि व्हेक्टर प्रोडक्ट शिकलो होतो. त्या व्हेक्टर प्रोडक्टमध्ये the same quantities, that is the one vector, is cross producted having the value that is the 0, that is the sin 0. sin 90 is equal to काय येतो नेहमी? 0. त्यामुळे m0 इथं आला. r इंटू f आला आणि r इंटू f हा शिल्लक राहिला. म्हणजेच dl बाय dt इज इक्वल टू r इंटू क्रॉस प्रॉडक्ट f. r क्रॉस प्रॉडक्ट f इज इक्वल टू टॉर्क t. दॅट इज आर इंटू एफ. ही जी व्हॅल्यू आहे इथं आपण मागे पाहिली तर दिस इज द टॉर्क आहे. आपण मागाचं इक्वेशन लक्षात ठेवलं असेल. टॉर्कसाठी काय लिहिलं होतं? आर इंटू फोर्स. आर मीन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क इज इक्वल टू दॅट इज द डीएल बाय dt. इथं जर आपण सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू ही झाली टॉर्क. म्हणजेच टी इज इक्वल टू डीएल बाय dt. That is the torque is equal to 0. Then the dl by dt is equal to 0. 0च असेल. म्हणजे एखाद्या वस्तूला जर आपण फोर्स लावला नाही तर ती हलेल का? हलणार नाही. आणि फोर्स लावला तर ती काय होते? हलते. मग फोर्स लावला नाही म्हणजेच टॉर्क लावला नाही. The torque acting on a body is 0. That is no torque applied on a body. The total angular momentum remains constant. That is the is equal to 0 mathematically. Okay, and this is the conservation law of a angular momentum. Okay, theoretically आपल्याला ऍप्लिकेशन ह्याचं जर प्रूव्ह करायचं म्हटलं तर द फर्स्ट ऍप्लिकेशन दॅट इज द बॅलेट डान्सर. बॅलेट डान्सरची मोमेंट ऑफ इनर्शिया मिनिमम असते. त्यावेळी त्याची n मीन्स द फ्रिक्वेन्सी काय होते? इन्क्रीज होते. म्हणजे ती जे हात असतात ते फक्त लांब नसतात, काही नाही जवळ असतात. फिरायला लागली गोल गोल तर तिचं काय होतं? सर्कल. म्हणजे तिचे रिव्होल्युशन वाढतात. म्हणजे काय होते? फ्रिक्वेन्सी वाढते. आणि ते आपल्याला छान वाटतं बघायला, थ्रिलिंग असतं. पण तिने एक पाय आणि एक हात वर केला तर तिची फ्रिक्वेन्सी कशी होते? कमी होते. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो? वाढतो, मॅक्झिमम होतो. दिस इज द बॅलेट डान्सर. फर्स्ट एक्झाम. आणि सेकंड एक्झाम्पल ड्रायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. आपण स्विमिंग पूलमध्ये जर उतरायचं म्हटलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो आपला? पहिल्यांदा कमी असतो. आपण पहिल्यांदा स्ट्रीमलाईन शेपनी करतो. पाण्यात उडी मारताना अगदी लांब होत नाही. आपण हातपाय जवळ घेतो आणि मग असा सूर घेतो. मग पाण्यात अगदी व्यवस्थित खाली जातो, पोहता येतं. नाही तर हातपाय लांब लांब केले तर खाली धपकन पडलं जातो आपण. त्यामुळे तसं चालता येत, कसं पोहता येत नाही. ते पाणी लागतं आपल्याला. This is the second example of the angular momentum. येते लक्षात? Thank you.